फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. देवाची द्वारी कीर्तनाची वारी, देवाची द्वारी कीर्तनाची वारी. माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी. हरिमुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. देवाची द्वारी कीर्तनाची वारी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची द्वारी कीर्तनाची वारी. देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठात हरीच्या नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. हरीचे नाम म्हणजेच देवाचे द्वार असे समजले जाते. मंडळी, नामस्मरणाला आणि पुण्याला मर्यादा नसते. आणि हो, आजच्या या कीर्तनातून आपणही नामस्मरणाला सुरुवात करूयात. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी.
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ 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 तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल माया झाड तुटली आणि कनका पडू बाळाचे कनका पडू बाळाचे आणि कनका पडू बाळाचे कनका पडू बाळाचे ते आहे थोडी नागवण आहे थोडी नागवण आहे थोडी नागवण हवे तुळशीला पाणी जोडा हवे तुळशीला पाणी जोडा हवे तुळशीला पाणी जोडा हवे तुळशीला पाणी जोडा मनावे पतीचा वेळा हवे पतीचा वेळा मनावे पतीचा वेळा आणि कनका पडू बाळाचे कनका पडू बाळाचे आणि कनका पडू बाळाचे कनका पडू बाळाचे ते आहे थोडी नागवण ते आहे थोडी नागवण ते आहे थोडी नागवण म्हणे हातावर कृपेचा सागर हातावर कृपेचा सागर म्हणे हातावर कृपेचा सागर म्हणे हातावर कृपेचा नामासाठी पार पाववेद नामासाठी पार पाववेद नामासाठी पार पाववेद आणि कनका पडू बाळाचे बरी कनका पडू बाळाचे बरी कनका पडू बाळाचे बरी कनका पडू बाळाचे बरी तेथे आहे थोडी नागवण आहे थोडी नागवण आहे थोडी नागवण बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमार बार कुमारी बार कुमार बार कुमारी बार कुमार बार कुमारी बार कुमारी बार कुमारी नाचा थोडं थोडे नाचा गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवान की जय हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल आणि कनका पडू गाभाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण भावे तुळशी दळ पाणी जोडा हात भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पडू गाभाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण तुका म्हणे
हा तव कृपेचा सागर, नामासाठी पार पावतील. आणि कनका पडू गाबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. विठ्ठल विठ्ठल हरीच्या नामाचं, नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताची अनेक नामे सांगितलेली आहेत. नवे विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नामे आलेली आहेत भगवंताची. परंतु या अभंगामध्ये विशेष करून भगवंताचे हरीच्याच नामाचं महत्त्व का सांगतात याचा विस्तार आपण अभंगामध्ये पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण हे नामी महात्म्यापेक्षा श्रेष्ठ सांगितलेलं आहे. जसं मी सांगेन तुम्हाला की परिसाचा महिमा तो परिसाचाच महिमा, किंवा मग संतांचा महिमा हा संतांचाच महिमा, त्याचप्रमाणे नामाचा महिमाही नामाचाच महिमा सांगितलेला आहे. त्याला दुसरी कुठल्याही प्रकारची उपमा देता येणार नाही. नामाचा महात्म्य किंवा नामाचं महत्त्व सांगत असताना जगद्गुरु श्री तुकोबाराय अनेक प्रमाणे सांगतात. किंवा नाम महात्म्य जर सांगायचं झालं तर त्रेतायुगामध्ये देवाची प्राप्ती व्हायची ती यज्ञामुळे, द्वापार युगामध्ये देवाची प्राप्ती व्हायची ती पूजेमुळे, आणि जर या कलियुगामध्ये आम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त नामस्मरणामुळेच होऊ शकते. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात की या कलियुगामध्ये जर आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते फक्त कीर्तन हे साधन आहे. आता कीर्तन हे साधन म्हणजे काय तर फक्त भगवंताचं नामस्मरण. कारण नामस्मरण जर करायचं असेल तर ते महाराज सांगतात की जे आम्हाला नामस्मरण करायची जर इच्छा असेल तर तीर्थक्षेत्रांवरच जायचं, किंवा मग मोठमोठ्या मंदिरांमध्येच जायचं, किंवा तासनतास तिथे जाऊन नामस्मरण करत बसायचं असं नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ठाईचं बाई सोनी करा एक चित्त, आवडी आनंद ताळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. आपण एके ठिकाणी बसून सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करू शकतो. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि फक्त जगद्गुरु तुकोबाराय सांगतात असं नाही, तर सर्वच संतांनी संसार करत असताना परमार्थही साधला. संत महात्मे सांगून ठेवतात, प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. संत महात्म्यांनीही तेच केलं. संसार करत असताना भगवंताचं नामस्मरण केलं. परिणाम त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना भगवंताने सर्व संतांवर कृपा केली आहे. तुम्ही म्हणाल किंवा आपण म्हणू शकतो कशावर किंवा कुणाकुणावर कृपा केली हो या भगवंताने? मग अनेकांवर केली ना हो. कारण सर्वच संतांनी संसार करत असताना संतांनी असं कधीही सांगितलं नाही की संसार सोडून भगवंताचं नामस्मरण करा, कारण ही कर्मभूमी सांगितलेली आहे आणि या कर्मभूमीमध्ये आपण कर्म सोडून वागू शकत नाही. जे कर्म आपल्याला भगवंताने लागू केलेले आहेत ते तर करावेच लागणार. मग कर्मही करा आणि संसारही करा. थोडक्यात काय तर माऊली ज्ञानोबाराय हरिपाठाच्या सुरुवातीच्याच अभंगात सांगतात, असोनी संसारी जी वेवेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारामध्ये असून सुद्धा आपण भगवंताची भक्ती साधू शकतो. मग कुणी कुणी साधली, अनेक संतांनी साधली, आणि अनेक संतांनी त्या ठिकाणी साधत असताना बघा त्या ठिकाणी संत जगद्गुरु श्री तुकोबारायांनीही संसार करून परमार्थ केला. पुढे जाऊन माऊली ज्ञानोबारायांचंही अखंड नामस्मरण असायचं. किंवा मग त्याही पुढे जाऊन जर विचार केला, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांनीही संसार करून परमार्थ केला. संसार करून परमार्थ करत असताना नाथ महाराजांची भक्ती इतकी पराकाष्ठेला गेली की आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करीन की नाथ महाराजांच्या घरी भगवंताने माझ्या पाणी भरलं. मग भगवंताने पाणी भरलं किती दिवस हो? 1-2 दिवस किंवा 10-20 दिवस असे तुम्ही म्हणाल की काही वर्ष. तर अशी ही आख्यायिका आहे की भगवंताने नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष पाणी भरलं. असं आपण स्वतःहून सांगत नाही. नाथ महाराजांचं प्रमाण आहे की द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. माझ्या भगवंतानं नाथ महाराजांच्या घरी पाणी भरलं किती वर्ष? 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, तर 36 वर्ष भगवंताने श्रीखंड्या नावाने नाथ महाराजांच्या घरी काम केलं. आता भगवंताने काम केलं, मग नाथ महाराजांचे काही उपकार होते का हो भगवंतावर? तर नाही. परिणाम काय तर सतत संसार करत असताना जी काही कर्मे आहेत ती कर्मे करत असताना नाथ महाराजांनी नामस्मरण केलं, आणि त्या नामस्मरणाच्या बळावर इतकं नामस्मरण नाथ महाराजांचं झालं की भगवंताच्या डोक्यावर त्याचं ओझं झालं, आणि मग भगवंताची इच्छा झाली की नाथ महाराजांच्या घरी कामे केली. एवढा हा उदार किंवा एवढा हा कृपावंत भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल
फक्त नाथ महाराजांचीच नामे महात्म्य पाहिलं का भगवंताने, तर नाही. अनेक संत महात्म्यांवर कृपा केली. संत चोखोबाराय आहेत किंवा संत नामदेवराय आहेत, अनेक संतांची मांदियाळी आहे. सर्व संतांनी नामस्मरण केलं आणि नामस्मरण भक्तीमुळे भगवंताला आळवलं. आता संत चोखोबारायांचं तर विशेष करून एक अभंग आहे. संत चोखोबाराय सांगतात, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. जगद्गुरु किंवा मग चोखोबाराय सांगतात की हे भगवंता, माझी गरिबी असेल, अनेक हालातखितीमध्ये मी संसार करत असेल, परंतु तो गरिबी काढत असताना, हलकीचा संसार करत असताना मात्र माझा भाव खोटा नाही, माझा भाव खरा आहे आणि मी खऱ्या भावनेने तुझं नामस्मरण करतो. अशा अनेक संतांनी नामस्मरण केलं. मग नामस्मरण करत असताना संतांनी, या संत मांदियाळीमध्ये अनेक संत महिलांचाही नंबर लागतो किंवा म्हणजे संत महिलांनी सुद्धा यामध्ये आपलं जे काही योगदान आहे ते दाखवलेलं आहे. संत श्री आदिमाया आदिशक्ती माता मुक्ताबाई आहे, त्यानंतर संत जनाबाई आहे, त्याही नंतर जर पुढे पाहिलं तर संत बहिणाबाई आहे, महाराष्ट्रामधीलच झालेल्या संत सखुबाई आहेत, संत श्री मीराबाई आहेत. सर्वच महिलांनी सुद्धा भक्तीच्या बळावर भगवंताला आळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग यामध्ये आवर्जून सांगण्यासारखा विषय आहे, माझ्या संत जनाबाई भल्या पहाटे उठून भगवंताचं नामस्मरण करायच्या, परंतु नामस्मरण करायच्या म्हणजे जनाबाईंना उठून नामस्मरण करत बसायचं एवढी मोकळीक नव्हती किंवा एवढं स्वातंत्र्य नव्हतं. मग उठल्यावर काम करत असताना त्या नामस्मरण करायच्या. मग काम काय करायचं, भल्या पहाटे उठायचं. आता भली पहाट म्हणजे काय, संत जनाबाईंची 3:30 किंवा 4 किंवा 5 पर्यंत पकडली. आत्ताची आपली पहाट 7-8 ते तो विषय तिकडे लांब, परंतु जनाबाईंचा विषय जो होता 3:30, 4 किंवा 5 ही जनाबाईंची भली पहाट असायची. आणि मग भल्या पहाटे उठून संत जनाबाई त्या ठिकाणी दळण दळायच्या आणि दळण दळत असतानाच भगवंताला आळवण्याचा प्रयत्न करायच्या. संत जनाबाईंनी फार सुंदर ओव्याही रचलेल्या आहेत, त्याचा थोडासा आपण या ठिकाणी विस्तार पाहणार आहोत. संत जनाबाई अतिशय सुंदर त्या ठिकाणी ओव्या गात दळण दळायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतेके, सुंदर माझे जाते ग फिरते भोवतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा तो तिसरा, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतार तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भरतार तू ये रे बा विठ्ठला. संत जनाबाई नामस्मरण करत ओव्या गात भगवंताला आळवण्याचा प्रयत्न करायचा. परिणाम काय की दळण दळत असताना जर भगवंताचं नामस्मरण करत होत्या आणि मग त्याचा परिणाम स्वतः भगवंत संत जनाबाईंना त्या ठिकाणी दळण दळू लागायच्या. आता ते दळण किंवा मग तो जुना विषय झाला. दळण दळत ओव्या गात त्या भगवंताचं नामस्मरण करायच्या. जुन्या म्हाताऱ्या असायच्या किंवा जुन्या महिला असायच्या, शिकलेल्या नसायच्या, अशिक्षित असायच्या, तरीही त्या कसं का होईना भगवंताचं नामस्मरण करत कामे करायच्या. आता आम्ही शिकलेल्या आहोत, आम्हाला लिहिता वाचताही येतं, परंतु त्याचा उपयोग नाही, कारण आता कुठल्याही प्रकारचं जातं राहिलेलं नाही. आपण उठल्यापासून कितीला उठतो आणि दळण दळत बसतो का जात्यावर, नाही. आता तशी काही आवश्यकताच राहिली नाही. आता घराघरामध्ये गिरण निघाली किंवा घराघरामध्ये मिक्सर निघालं, त्यामुळे आपला आणि त्या दळणाचा आणि जात्याचा विषय नाही म्हणताय. असो, मग जुन्या म्हाताऱ्याही भगवंताचं नामस्मरण करायचं ना हो, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्या अशिक्षित होत्या, तरीही आमच्या आईने आम्हाला सांगून ठेवलेलं की आम्हीही कामं करत असताना भगवंताचं नामस्मरण करायचं. फार सुंदर अशा ओव्या माझ्या आईने आम्हाला सांगून ठेवलेल्या आहे. माझी आई नेहमी जात्यावर बसल्यावर सांगायची आणि तिच्या मागे आपण म्हणायचं लहानपणे म्हणून ते आत्ता कामात येईल असं वाटलं नव्हतं. माझी आई सांगायची, फार सुंदर आहे बघा, हसू येईल आपल्याला, पण हसण्यासारखा विषय नाही, विनोदाचा तो विषय नाही, त्यामधला भाव लक्षात घेतला पाहिजे. बघा, म्हाताऱ्या माणसांच्या ओव्या असायच्या, म्हाताऱ्या बायकांच्या ओव्या असायच्या. रामा तुझं नाव घेते उठता बसता ग सईबाई, घेते उठता बसता उठता बसता उठता, रामरायाचा रसता माझ्या हृदयात ग सईबाई, रामरायाचा रसता 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 रसता,
रामा तुझं नाव जसं गुळावानी गोड ग सईबाई, जसं गुळावानी गोड बाई गोड ग गोड बाई गोड. सुंदर अशा ओव्या असायच्या आणि मग त्या ओव्या गात माझी आई ही नामस्मरण करायची. म्हणजे सांगण्याचा माझा मुद्दा काय आहे की नामस्मरण. मग त्या नामस्मरणासाठी आपण त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रांवरच गेलं पाहिजे किंवा मग मोठ्या मोठ्या मंदिरांमध्येच तासन तास जाऊन बसलं पाहिजे असं नाही. तर ते नामस्मरण आपण एके ठिकाणीही करू शकतो. नव्हे आजच्या जी धावपळीचं युग सांगितलेलं आहे, आजच्या धावपळीच्या युगामध्ये बघा आपल्याला तासन तास एके ठिकाणी बसून पूजा शक्य नाही किंवा मग स्त्रियांना ते अशक्य आहे किंवा मग काहींना आवडतही नाही. मग तुम्ही काय करा, संत सावता महाराज सांगतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणजेच आपल्या दुःखाचं रूपांतर सुखात झाल्याशिवाय राहणार नाही. किंवा मग काम करत असताना जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं आणि मग ते नामस्मरण करत असताना त्या ठिकाणी आपल्याला जी काही दुःखाची वेदना आहे ती कमी भासेल असं संत जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल. मग या नामस्मरणाच्या बळावर अनेक संतांनी किंवा अनेक संतांवर कृपा या भगवंताने केली. मग कुणाकुणावर केली हो, अनेकांवर केली. त्यामध्ये संत किंवा मग प्रल्हादाचाही नंबर लागतो. त्याही पुढे जाऊन म्हटलं तर ध्रुव बाळ आहे किंवा त्याही पुढे जर अनेक संतांवर ज्या ज्या संतांनी मनोभावे भगवंताचं नामस्मरण केलं प्रत्येक संतांवर त्यांनी कृपा केल्याशिवाय राहिला नाही. त्यामध्ये बघा प्रल्हादाचं आपण पाहणार आहोत. प्रल्हादाला मारण्याकरता प्रल्हादाच्या वडिलांनी हिरण्यकश्यपूने अनेक प्रयत्न केले. त्या ठिकाणी उंच डोंगरीवरून किंवा उंच दरीवरून लोटून दिलं, तिथंही भगवंताने त्याचं रक्षण केलं. त्यानंतर पुढे जाऊन उकळत्या तेलाच्या कढईमध्येही टाकलं, तिथेही भगवंताने रक्षण केलं. नव्हे पुढे जाऊन सांगेन बघा की पूर्ण नागांचा कळप होता, त्या नागांच्या कळपामध्येही दिलं, तिथेही भगवंताने रक्षण केलं. तर का तर सतत प्रल्हादाचं नामस्मरण चालू असायचं आणि त्या नामस्मरणाच्या बळावर प्रल्हादाचं भगवंताने रक्षण केलं. कारण त्याचं ब्रीदच आहे ती धर्मरक्षावयासाठी अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. त्याने अनेक भक्तांना संकटातून त्यांचं रक्षण केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. ध्रुव बाळाचं जर सांगायचं झालं तर बघा ध्रुव बाळाला 2 आया होत्या. एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची. परंतु राजाची जी आवडती होती ती सुरुची होती. एके दिवशी असाच राजा बसलेला होता आणि राजाने त्या ठिकाणी त्या सुरुचीच्या मुलाला मांडीवर घेतलेलं होतं आणि सुरुचीच्या मुलाला मांडीवर घेतलेलं असताना ध्रुव बाळाची ही इच्छा झाली की आपणही वडिलांच्या मांडीवर बसावं. परंतु त्या ठिकाणी ती जी सुरुची होती राजाची दुसरी पत्नी किंवा मग आवडती जी पत्नी होती तिने सांगितलं की तुला तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. का तर तुझी आई राजाची नावडती आहे, मग तू नावडत्या राणीचा मुलगा, मग तूही त्या वडिलांच्या मांडीवर बसायचं नाही. त्या ठिकाणी छोटेसे ध्रुव बाळ रुसले आणि रुसून आईकडे गेले. त्यावेळेला त्या आईचं नाव काय आहे सुनीती. म्हणजे ती सुनीती चांगली नीती शिकवणारी ती आई होती, चांगली विचार देणारी आई होती. त्या सुनीती आई नावाच्या आईने सांगितलं बाळ एवढ्याशा गोष्टीवरून तू नाराज होऊ नकोस, तुला जर मिळवायचंच असेल तर भगवंताला मिळव, भगवंताचं नामस्मरण कर. आणि मग पुढे जाऊन तो छोटासा 4-5 वर्षाचा ध्रुव बाळ जंगलामध्ये जाऊन भगवंताचं नामस्मरण करू लागला, तपश्चर्या करू लागला. आणि मग ती तपश्चर्या करत असताना भगवंताची प्राप्तीही झाली. मग भगवंताची प्राप्ती झाली. त्या ध्रुव बाळाने सांगितलं देवा मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसून दिलं नाही, मला अशी जागा दे की ज्या ठिकाणी मला कोणीही उठवू शकत नाही. आणि मग त्या ठिकाणी भगवंताने जागा दिली त्या ध्रुव बाळाला. अनेक आकाशामध्ये जे काही सर्व तारे आपल्याला दिसतात पण चांदणी भोवती नेहमी एकच तारा असतो, त्याचं नाव आहे ध्रुव. संत महात्मेप्रमाणे लिहून ठेवतात अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. इतकं मोठं अढळपद त्या ध्रुवाला देऊन टाकलं भगवंताने, म्हणजे तो एवढा मोठा कृपाळू आहे. विठ्ठल विठ्ठल. हे सर्व झालं परंतु कशाच्या कारणाने तर नामस्मरणामुळे. मग नामस्मरणामुळे झालं, अनेकांचं रक्षण याने केलं. बघा चोखोबरायांच्या पत्नीचा एक प्रसंग आलेला आहे. चोखोबरायांची पत्नी त्या ठिकाणी बाळंतपणाच्या वेदना त्या ठिकाणी तिला होत होत्या आणि बाळंतपणाच्या वेदना होत असताना चोखोबरायांना त्या ठिकाणी समजेना आता आपण काय केलं पाहिजे. आणि मग चोखोबराय आपल्या बहिणीला घेण्यासाठी दुसऱ्या गावी गेले. ज्या ठिकाणी आपली बहीण असेल
त्या ठिकाणी बहिणीला घेण्यासाठी दुसऱ्या गावी गेले, परंतु माझ्या भगवंताने त्या चोखोबारायांच्या पत्नीच्या वेदना पाहिल्या आणि विचार केला, अरे चोखोबाराय कधी जाणार आणि कधी बहिणीला घेऊन येणार. त्या ठिकाणी माझ्या भगवंतानं चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेऊन त्या चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. चोखोबाची बहीण झाला सारंग, चोखोबाची बहीण झाला सारंग, चोखोबाची बहीण झाला सारंगधार, चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण झाला शारंगधर. त्या चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करणे इतकं उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. माझा भगवंत, मग ते काम उंच असो किंवा नीचातलं नीच काम असो, बाळंतपण करणं तेवढी सोपी गोष्ट नाही. बाळंतपणाच्या वेदना काय असतात हे फक्त एक महिलाच जाणू शकते, परंतु त्या महिलेचीही वेदना, चोखोबारायांच्या पत्नीचीही वेदना माझ्या भगवंताने जाणली आणि त्या ठिकाणी येऊन चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपणही केलं. परंतु कशाच्या बळावर? तर भक्तीच्या किंवा नामस्मरणाच्या बळावर. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. हरी तू मना रे या बात. हरी हरी तू मना रे सकळ, हरी हरी तू हरी हरी तू मना रे माया तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. त्या ठिकाणी महाराज सांगतात, तुम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करा. तर भगवंताचं नाम कोणतं सांगितलेलं आहे? फक्त हरी. इतर विषयात तुम्ही पडूच नका. हरीचं नामस्मरण करा, तेने तुमचा मायाजाळ तुटल्याशिवाय राहणार नाही. जी मायेची तुम्हाला जो काही त्रास होतो आहे, मायेचा भास होतो आहे, तो भास, ती पट्टी तुमच्या डोळ्यावरून उडाल्याशिवाय राहणार नाही. तर काय करा? फक्त भगवंताचं नामस्मरण करा. मग पुढे जाऊन महाराज सांगतात, आणिक नका पडू गाबाळाचे भरी. मग गाबाळ कशाला म्हटलेलं आहे? या राष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांनी माझ्या जगद्गुरु श्री तुकोबारायांना त्या ठिकाणी नजराणा पाठवला. मग तो नजराणा कशाचा पाठवला? ये रवित्त धन आम्हा ते मृत्तिके समान. सोन्या नाण्यांचा त्या ठिकाणी नजराणा पाठवला. परंतु जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी तो नजराणा परत पाठवला, तो त्यांनी स्वीकारला नाही. म्हणजे महाराज त्यालाही गबाळच समजतात. या संसारामध्ये जे काही विषय सुख सांगितलेलं आहे, मग ते विषय सुख अनेक प्रकारचं आहे. मग त्या विषय सुखाच्या पाठीमागे तुम्ही धावू नका. त्या विषय सुखाच्या पाठीमागे जर तुम्ही धावाल तर तिथेच तुम्ही गुंतून पडाल, तिथून तुम्ही परत येऊ शकत नाही. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, आणिक नका पडू गाबाळाचे भरी, आणिक नका पडू गाबाळाचे भरी, आणिक नका पडू गाबाळाचे भरी, आणिक नका
महाराज सांगतात, आणिक नका पडू गाबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवण. थोरी म्हणजे इतकं मोठं ते नागवण आहे, इतका तो विषय सुख. त्या ठिकाणी तुम्ही जर त्या विषय सुखाच्या मागे धावाल तर तिथून तुम्ही परत बाहेर निघणार नाही, कारण त्या संसारातील आशा कधीही संपत नाही. ते नागवण म्हणजे फार विषारी नागवण सांगितलेलं आहे. मग काय नागवण आहे? अहो, तुम्ही जर घराचा पाया घेतला तर घर बांधाल, घर बांधल्यानंतर त्याला प्लॅस्टर होईल, प्लॅस्टर झाल्यानंतर तुम्ही सांगाल अहो छान असा कलरच पाहिजे. मग कलर झाल्यानंतर तुम्हाला वाटेल छान काचेच्या खिडक्याच पाहिजे. मग खिडक्या झाल्यानंतर आमच्या महिलांची आवड तर वेगळीच, अहो आपल्या खिडक्यांना सुंदर असे पडदेच पाहिजे. म्हणजे संसारातील आशा कधीही संपत नाही. म्हणजे ते नागवण फार थोरी आहे, इतकं मोठं जास्त ते नागवण आहे की तिथे गेल्यानंतर तुम्ही परत येऊ शकणार नाही, असं महाराज सांगतात. परंतु विठ्ठल विठ्ठल परंतु बघा, जीवनामध्ये जीवन जगत असताना जगद्गुरू श्री तुकोबाराय किंवा संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे किंवा लिहून ठेवलेलं आहे, मानवाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काहीतरी नित्यनियम असावा. मग नित्यनियम काय असावा? स्त्रियांचा धर्म सांगितलेला आहे किंवा स्त्रीधर्म सांगितलेला आहे. निदान आपल्याकडून जर स्त्रियांकडून पूजा होईलच असं शक्य नाही, मग काय केलं पाहिजे? निदान उठल्यानंतर आपलं जे काही नित्यक्रम आहे, आंघोळ पाणी वगैरे आवरल्यानंतर तुळशीला पाणी घातलं पाहिजे आणि मग तुळशीला पाणी घालून तिचा नमस्कार केला पाहिजे किंवा सूर्यनमस्कार केला पाहिजे आणि मग घरातील थोड्या मोठ्यांच्या पायाही पडलं पाहिजे. हा जो नित्यक्रम सांगितलेला आहे हा स्त्रियांचा धर्म सांगितलेला आहे. फक्त स्त्रियांनीच केला पाहिजे असं नाही, कोणीतरी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यक्रम अनुक्रमला पाहिजे. का तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जर तुम्ही नित्यनेमाने काहीतरी नित्यक्रम तुमच्या जीवनामध्ये अनुक्रमाल तर तो लक्ष्मी वल्लभ भगवान परमात्मा तुमच्याजवळ किंवा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जीवनामध्ये बघा, सांगेन मी तुम्हाला, हे सर्व तुळशीला पाणी वगैरे प्रत्येक ज्या काही महिला जॉब करतात वगैरे नोकरी करतात त्यांना शक्य होईलच असं नाही. मग काय सांगितलेलं आहे? राष्ट्राचा राजा छत्रपती शिवराय बघा, महाराज रायगड किल्ल्यावर असायचे आणि रायगड किल्ल्यावर असताना माता जिजाऊ साहेबांना रायगड किल्ल्याचा गारवा सहन होत नव्हता आणि मग रायगड किल्ल्याचा सहन होत नव्हता गारवा, त्यामुळे मासाहेब खाली पाचडला असायच्या आणि मग त्या पाचडच्या छतेवर असायच्या. छतेवर म्हणजेच काय तर आपल्या घराची जशी काही माडी असते त्या माडीवर जिजाऊ मासाहेब असायच्या आणि छत्रपती शिवराय त्या रायगडावरून त्या ठिकाणी आपल्या मातेला नमन करायचे. म्हणजे काय सांगितलेलं आहे, जर बाकीचंही आपल्याकडून शक्य झालं नाही तर आपल्या आईवडिलांना आपण नमस्कार करतो, तोही एक नित्यनेमच सांगितलेला आहे किंवा तीही एक भगवंताची पूजाच सांगितलेलं आहे. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. भावे तुळसी दळ पाणी जोडा हात, 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 मनामे पती जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात की या अभंगामध्ये सांगत 3ऱ्या चरणामध्ये सांगत असताना की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, काहीतरी नित्यक्रम आपल्या जीवनामध्ये अनुभवा. मग तो काय असेल? भावे तुळसी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. निदान तुळशीला पाणी घालून आपण तिचा नमस्कार केला तरी त्याही ठिकाणी आपली भगवंताची नामस्मरण होतं किंवा भगवंताची पूजाच होते. विठोबा रखुमाई
नामस्मरण आपण पाहिलं की नामाचं महात्म्य काय आहे, त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तो काय काय कृपा आपल्यावर करतो हेही आपण पाहिलं. त्या भगवंताने कृपा करत असताना बघा प्रल्हादालाही त्यातून वाचवलं, त्यानंतर ध्रुवबाळालाही वाचवलं. मग यांनाच वाचवलं असं नाही तर अनेक संतांना त्याने त्या ठिकाणी रक्षण केलं. ज्यांच्यावर संकट आलं त्या संकटातून त्याने वाचवलं. कारण तो कोण आहे, तो कृपाळू आहे, तो दयाघन आहे, तो कृपावंत आहे, तो कृपेचा सागर आहे. तो कृपेचा सागर का आहे, त्या भगवंताने अनेकांवर कृपा केली. नवे नवे आहो तुम्ही जर त्याचं नामस्मरण केलं तर त्याची कृपा आपल्यावरही झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु भक्ती तशी हवी, आपलं नामस्मरण तसं हवं. भावबळे आकळे येरवी नकळे करतळी आवळे तैसा हरी. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की भावभक्तीने जर आपण त्याचं नामस्मरण केलं तर तो आपल्यावर सुद्धा कृपा करील. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात कृपेचा सागर कृपेचा सागर नामासाठी पार पावतील. मग त्या भगवंताची कृपा अनेकांवर झाली, मग आपल्यावर का होणार नाही, आपल्यावरही होईल. पण काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं आहे, केलं पाहिजे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाथ भगवान की जय, नाथ महाराज की जय, सावता महाराज की जय. मग मंडळी आजपासून नामस्मरणाला सुरुवात करताय ना. पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. जय हरी विठ्ठल. असेच भक्तिमय कार्यक्रम बघण्यासाठी आमचं फक्त मराठी भक्तिरंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.